कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंगाखांद्यावरती मोठी झालेली आहे. तिचं गावशी आमच्याशी असलेलं नातं हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10x10च्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती 1 BHKमध्ये आता ते रेंटने राहतात. तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं. त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं. अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या विमानाचा उड्डाणानंतर काही मिनिटांमध्येच झालेल्या भीषण अपघातात मन्ननगड तालुक्यातील बोरी या गावची रहिवासी असलेली रोशनी राजेंद्र सोनगरे हिचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. रोशनी सोनगरे ही एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती. तिच्या मृत्यूनं बुरी गावासह मन्ननगड तालुक्यात शोककळा पसरलेली आहे. दापोली जवळील मन्ननगड तालुक्यातील बुरी गावची रहिवासी आणि एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत असलेली कुमारी रोशनी राजेंद्र सोनगरे वय वर्ष 27 हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रोशनी सध्या डोंबिवली इथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रोशनीने अल्पावधीतच आपल्या कार्यकुशलतेनं प्रगतीचा पल्ला गाठला होता. मात्र नियतीनं तिचं स्वप्न अर्धवट तोडलं. ती 2 वर्षापूर्वी एअर इंडियामध्ये कामाला होती. तिला एअर हॉस्टेस व्हायचं होतं ते तिचं स्वप्न अधुरं राहिल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंगाखांद्यावरती मोठी झालेली आहे. तिचं गावशी आमच्याशी असलेलं नातं हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10x10च्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती 1 BHKमध्ये आता ते रेंटने राहतात. तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं. त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली. तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिलं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल ते त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी. आम्ही मामांनी देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्यावेळेस त्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती. तिला ती करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं. स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले 2-3 वर्ष, त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये 2 वर्ष झाले आता रुजू झालेली. काही ज्यावेळी ती फ्लाईटला निघाली होती त्यावेळी घरच्यांशी काही बोलणं झालं त्याच्या रुटीनमध्ये त्याचं फ्लाईट होतं की 2 दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि 2 दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचं कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा तिकडचे आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिचं 2 दिवसापूर्वी गावी आलेली. त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची. तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घरी की मी अशा ठिकाणी चालले, तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलता नाही आलं. मग आई ती तशीच ती तिकडून गेलेली म्हणजे घरून इकडून गेली डोंबिवलीवरून. नाही असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं. आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होते 28मध्ये तर 1 आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं. तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू, तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाहीत, मग तू जे बोलशील तसंच होईल. इथपर्यंत माझं बोलणं झालं तिच्याशी. घरी कोण कोण आहेत तिथं? आता करंटची कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही 2 मामा त्याच्यानंतर माम्या आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इकडे आलेलं आहे. आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलेलं नाही कारण की तिला लो बीपीचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल. परत हे सगळं हँडल करताना कुठेतरी मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळे तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे. पण बाकी ओव्हरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना घडली किंवा दिगंबर सुदाम सोनगरे माझ्या भावकीतील रोशनी राजेंद्र सोनगरे हिचं काल दुर्दैवी मृत्यू झालं अहमदाबादच्या प्लेन ॲक्सिडेंटमध्ये आणि ती एअर हॉस्टेसेस म्हणून काम करत होती एअर इंडियामध्ये. त्यांच्या या दुःखद निधनामध्ये पूर्ण भावकी गाव बुरी गाव मन्ननगड तालुक्यातील बुरी गावातील सगळे रहिवासी आणि तालुक्यातील सगळे रहिवासी आम्ही सगळे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि ईश्वर त्यांनी प्रार्थना. रोशनीचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात.
रोशनीचं शिक्षण मुंबईमध्ये झालं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजेंद्र सोनगरे आणि त्यांच्या पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं. मुंबईतील सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने भारत कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं. कॉलेज पूर्ण होताच तिने अंधेरी येथील संस्थेमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिने 2021 मध्ये स्पाइस जेटमध्ये नोकरी केली. त्यानंतर 2 वर्षापूर्वी रोशनी एअर इंडियामध्ये रुजू झाली. तिच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. भाऊ विघ्नेश हा शिपिंग कंपनीमध्ये कामाला आहे. वडील राजेंद्र सोनगरे हे टेक्निशियन म्हणून काम करतात. लहानपणापासूनच तिला एअर हॉस्टेस व्हायचं होतं, ते तिचं स्वप्न होतं. आई राजश्री सोनगरे हिच्या जवळ ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती. तेच तिचं घरच्यांशी शेवटचं संभाषण झाल्याचं सांगण्यात आलंय. घटना कळताच तिचे वडील भाऊ हे अहमदाबाद येथे रवाना झालेत. कंपनीनं अद्याप त्यांना याबाबत काहीही कळवलं नसल्याचं सांगण्यात आलंय. तिचं लग्न ठरल्याची देखील नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू होती. आई घरीच असून आईचा भाऊ रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी त्याबद्दल माहिती दिली. डोंबिवलीमध्ये राहायला येण्याआधी ते ग्रँड रोड येथे वास्तव्यास होते. तिचं सर्व शिक्षण तिथेच झालं होतं. मध्यमवर्गीय घरातील रोशनी हिच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात डोंबिवली मंडणगड गावामध्ये परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आलंय. तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, मंडणगड, रत्नागिरी.